बातम्यांना मुंबईतून आझाद मैदानात पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केलेली आहे। मनोज जरांगे आज आझाद मैदानात दाखल होणार आहेत। 29 ऑगस्टपासून जरांगेंचं आझाद मैदानात आंदोलन सुरू होणार आहे। आपण थेट जाऊया आझाद मैदानात। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे तिथे आहेत। रुपाली, आपण बघतोय की मुंबई पोलिसांनी आता बंदोबस्त वाढवलेला आहे, अधिक काय माहिती? सध्या मी आझाद मैदानामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या या ठिकाणी दाखल होण्यापूर्वीच असंख्य संख्येने खरं तर या ठिकाणी मराठा बांधव दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे। मुंबईमध्ये जवळपास 1,500पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जे ते सध्या तैनात करण्यात आलेले आहेत आणि फक्त आपण बघितलं तर आझाद मैदानाचा विचार केला तर या ठिकाणी 200पेक्षा जास्त पोलीस अधिकारी जे ते या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत। सध्या आपण पाहतो की या ठिकाणी असंख्य राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मराठा बांधव खते या ठिकाणी जमलेले आहेत। मात्र यासाठी मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस असेल हे देखील सज्ज झालेले आहेत। पोलिसांच्या सोबतच दंगल नियंत्रण पथक आणि अग्निशामक दल यांची देखील टीम खते या ठिकाणी दाखल असणार आहे। त्याच्यामुळे उद्या या ठिकाणी जी परवानगी मिळालेली आहे मराठा समाजाच्या आंदोलनाला त्याची संख्या जी आहे ती 5,000 पर्यंत आहे। मात्र जशा पद्धतीने मराठा बांधव या ठिकाणी जमत आहेत ही संख्या जी आहे ती जास्त होऊ शकते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। आपण पाहतो की खरं तर या ठिकाणी जशा पद्धतीने मोठ्या संख्येने सगळे मराठा बांधव जमलेले आहेत आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो मुंबई पोलिसांनी सुद्धा तयारी आता केलेली आहे, कंबर कसलेली आहे। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये असणार आहे। रुपाली, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आझाद मैदानात काय चित्र आहे, सद्यस्थिती काय आहे? अनेक राज्यभरातून कार्यकर्ते तिथे दाखल झालेले आहेत। मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या येण्यापूर्वीच आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दंगल नियंत्रण पथक देखील तिथे आहे। आपण 4 दृश्य बघतो, बारामतीमधील, सोलापूरमधील, जालनामधील आणि पंढरपूरमधील। महाराष्ट्रभरातून, संपूर्ण राज्यभरातून मराठा समाज आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। पुणे जिल्ह्यातील बारामतीमधून चित्र बघा, त्यानंतर सोलापूरमधून गाड्यांचा मोठा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला आहे। तिकडे मराठवाड्यातील जालन्यामधून देखील आरक्षणाबाबतच्या घोषणा देत, मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणा देत कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले। तर पंढरपूरमधून देखील मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। राज्यभरातून मराठा समाज आता मुंबईच्या दिशेने येतोय। 29 ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।